नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक केवळ 4 महिन्याच्या आयान या चिमुरड्यावर अत्यंत जटिल ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली। या शस्त्रक्रियेद्वारे बाळाला नवजीवन मिळाले। ही दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया नाशिक शहरातील किम्स मानवता रुग्णालयात डॉक्टर ललित लवणकर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या शस्त्रक्रियेत डॉक्टर सारंग गायकवाड, नवजात शिशु व बालरोग हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर रचित मेहता, अतिदक्षता नवजात शिशु व बालरोग तज्ञ तसेच डॉक्टर मिलिंद गांगुर्डे, डॉक्टर सोनाली म्हात्रे पराधे, नवजात शिशु व बालरोग तज्ञ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना, आम्ही एक आनंदाची बातमी कळविण्यात आम्हालाही आनंद होतोय की गेल्या 1 महिना आधी आम्ही किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अतिशय दुर्मिळ आणि क्रिटिकल अशा गंभीर बाळाची 4 महिने वय असलेल्या आणि 4.2 किलो वजन असलेल्या बाळाची अतिशय जटिल अशी हृदय शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे यशस्वीरित्या। आणि ते बाळ आज घरी गेलेलं आहे। साधारणतः 25 ते 27 दिवसांच्या यशस्वी झुंजीनंतर आम्ही त्या बाळाला घरी पाठवू शकलो आणि बाळ आज निरोगी आहे। तर हा आजार नेमका काय होता? या आजाराचं नाव आहे अल्कापा, अनामोलस लेफ्ट कोरोनरी आर्टरी अरायझिंग फ्रॉम पल्मोनरी आर्टरी, म्हणजे ज्यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी महारोहिणी म्हणजे एओर्टामधनं निघून तिने शुद्ध रक्त हृदयाला पुरवठा केला पाहिजे, त्याऐवजी ती निघत होती निळ्या रक्तवाहिनीमधनं पल्मोनरी आर्टरीमधनं, आणि त्यामुळे हृदयाला कमी ऑक्सिजनचा रक्तपुरवठा होत होता। आणि त्यानंतर ह्या ऑपरेशन नंतर ही रक्तवाहिनी पूर्ववत महारोहिणीला एओर्टाला जोडण्यात आली आणि त्यानंतर बाळ अगदी निरोगी आणि आज यशस्वी आयुष्य असं जगत आहे। काय सिम्पटम असते? ह्या आजाराची सिम्पटम्स ही असतात की बाळाला धाप लागणे, बाळाने दूध व्यवस्थित न पिणे, बाळ वारंवार आजारी पडणे, अशा पद्धतीची लक्षणं सगळी ह्या आजारांमध्ये दिसून येतात। काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे? नाही, जर सपोज आपल्या बाळाचा जर आजार धाप लागणे, दूध व्यवस्थित न पिणे, बाळ निळसर पडणे हा जर ठीक नसेल होत, 2 ते 4, 5, 10 दिवसांच्या पुढे जर आजार वाढत असेल तर हृदयाची तपासणी करून घेणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून हृदयाचा जन्मजात असलेला कुठला आजार आहे की नाही हे आपल्याला निदान योग्य त्या परीने लवकरात लवकर उपचार व्हायला पाहिजे। एकदम नॉर्मल राहणार, कारण आजच इजेक्शन फ्रॅक्शन जे 10 ते 15% होतं ते आता 35% आलेलं आहे। ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 60% जाणार आणि हळूहळू आम्ही जो औषधांचा आता सपोर्ट आहे तो सुद्धा कमी करतोय। मेरा 4 महीने का बेबी था, उसका जो है ना हार्ट का प्रॉब्लम था और इतना क्रिटिकल कंडीशन में था। फिर हम लोग ने हमने उस जन्म से हम लोग को नहीं पता था, पर बाद में जब उसका चेकअप हुआ ट्यूडी अपना डॉक्टर ललित लवणकर सर के पास में, तब हम लोग को पता चला कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है। वो जो प्रॉब्लम था ना बहुत ही क्रिटिकल था, वो मतलब कि क्या बोलने का हद से ज़्यादा था और उसका ऑपरेशन करना ही बहुत ज़रूरी था। तो फिर हम लोग ने किम्स मानवता में उसका ऑपरेटिंग दिया था 30 तारीख को, 30/8 को। तो अभी जो है ना सक्सेसफुली हो गया। सर का भी धन्यवाद कहता हूँ। त्यातच बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्याने ही सर्जरी अत्यंत आव्हानात्मक ठरली, परंतु डॉक्टरांच्या कौशल्य, अनुभव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली। डॉक्टर राज नगरकर, मॅनेजिंग डायरेक्टर किम्स मानवता हॉस्पिटल यांनी सांगितलं, ही शस्त्रक्रिया आमच्या टीमच्या तज्ञतेचा आणि रुग्णालयातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा पुरावा आहे। उत्तर महाराष्ट्रात अशा जटिल आणि दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या होणं ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे। आमचे ध्येय म्हणजे प्रत्येक रुग्णाला जागतिक दर्जाची आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणं। तसेच या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नाशिकमध्ये बालहृदयरोग उपचारांसाठी प्रगत तंत्रज्ञान, तज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याचं स्पष्ट झालं। सध्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। बाळाच्या पालकांनी डॉक्टरांचं मनपूर्वक आभार मानले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।